हाय गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग, अनदर एपिसोड. आणि आय होप तुम्ही चांगले असता. तर फायनली आपलं जो होतं घराचं फ्लोरिंग वगैरे ते झालेली आहे. पुरं थर विटाचे वाढून टाकल्या. म्हणजे पॅरापीट तर नाही बनवलं आम्ही, पण 2 थर वाढवले. याचा फायदा असा होणार की टेन्शन नाही राहणार एकदम असं पडणं वगैरेचं. त्याच्यासोबत हा जिना इथून आम्ही पुरी छपाई करून टाकली. हे बा, इथून बरं झालं. आता छपाई झाली तर पाणी गळायला टेन्शन नाही. आणि हे जे आम्ही फ्लोरिंग केली, जे वरती स्लॅब काढला त्याच्यावरती, हे एवढे गरजेची होती. कारण पाणी आता 25 वर्ष आम्हाला टेन्शन नाही पाणी गळणार म्हणून आपल्या घरी. तुम्हाला दाखवतो. हे बा, हे पोते याच कारणाने टाकले, कारण मग हे पाणी पुरं सोकून घेतात. आणि जी फ्लोरिंग झाली आहे इथं, आम्ही ते समोरचे पाईप टाकले ते पॅक करून टाकले. कारण मग तिथून समजा आता पाणी कमीत कमी 5-6 दिवस यायला जेवढं आपण पाणी देऊ तेवढं पाणी सोकून घेणार फ्लोरिंगमध्ये. आणि जेवढं हे पाणी सोकणार तेवढं चांगलं राहणार. हे पण पाहून घ्या, बिलकुल गळत नाही. खाली गेलं प्रॉपर इथं राहत आहे. त्याचा असा विचार झाला की म्हणते आता हे इथं लय अनसेफ आहे. इथं तर या साईडला जो जिना काढला आहे अनसेफ, म्हणजे या साईडला काही आहे नाही असं कवर वगैरे. तर आमचा असा विचार चालू आहे इथं काहीतरी नेट लावावं. नेट कोणती? हे माझी पहिली होती आपली, दिसत असणार तुम्हाला. हे लोखंडाचं रॉड वगैरे 2-3 टाकून या हिशोबानं पुरं इथं नेट आली. मग बिलकुल टेन्शन राहील नाही पडायचं वगैरे, एकदम सेफ्टी होऊन जाईल. मेन म्हणजे आपण बल्बसाठी 2 पंखे ऑर्डर केले. ती ॲमेझॉनवरच केले, कारण सहसा मला जे पाहिजे होते BLDC फॅनवाले, ज्याच्यात 5 स्टार रेटिंग असते, एनर्जी खूप जास्त कमी ओढते. BLDCचं मोटर असतं त्यात, ते पण खूप चांगलं असतं. तुम्हाला दाखवलं ते पंखे. आता आपण खोलून बघू पहिले कसे आहे. हे बघा, हे 2 पंखे आले. हे आम्ही चेक नाही केलं अजून. एक वेळा खोलून पाहतो कसे काय, आपला अंदाज येऊन जाते. मग मॅट ब्लॅक कलरचे पत्ते आहेत. इन्स्टॉल करू त्यामध्ये बंद दाखवलं. काल जे होतं आपलं जे वॉशरूम होतं त्याचं कोबा टाकून दिला. कोबा म्हणजे पूर्ण फ्लोरिंग असतं तेव्हा. इथून फ्लोरिंग करून टाकली. तिथं ते सीट बसवून टाकली. त्याचं काम पूर्ण व्हायचं आहे. कारण हे सगळं काढून या साईडवर लागणार. नळ वगैरे प्रॉपर अजून राहिले 2-3, ते सगळे झाले. तर मी फक्त माझा असा विचार चालू आहे की वॉशरूममध्ये फक्त स्टाईल बसून टाकतो मी. स्टाईल बसून तर वॉशरूम खूप बरं वाटते, कारण मला असं वाटते की अशा ह्याच्यात वॉशरूम राहिल्यापेक्षा स्टाईल झालं तर खूप चांगलं. स्टाईल जास्त काही खर्च नाही. हार्डली असं समजा की टाईल्स वगैरे बाथरूमसाठी 5-6 हजाराचं स्टाईल व्हायला पाहिजे. तरी आपण चेक करून घेऊ काय होते काय नाही. मला सांगतच वाटतं. ऑलमोस्ट आता पुरं घराचं काम तर झालेलंच आहे. जेवढं आपण केलं तर कॉन्ट्रॅक्टरला पुरं झालं. वायर फिटिंग पण पूर्ण झाली. आता जे छोटे कामं राहिले आहे, किचनचा वटा, त्याच्यासाठी आम्ही कळप्पे वगैरे आणून घेतले. इथं कापलेलं आहे बा. तर हे फायनली काम राहिलं आहे. हे काम झालं तर घर आपलं पूर्ण रेडी होऊन जाईल. समजा प्लास्टर करायचं. बघा, हा आणला होता बेसिक. आता काही राहिलं नाही कामं, बाकी सगळं काही राहिलं. तर माझा तर विचार चालू आहे झाला वॉलपुट्टीचा बजेट काढा, दाखवणं चालू आहे. जर बजेट आला आणि रेंज में आ गया तो कर देंगे. आपण जो जिना काढला त्याच्या मागची स्टोरूम निघाली, एकदम प्रॉपर निघाली. म्हणजे ते घरी जे एक्स्ट्राची कामं असतात ना, लाईक गाद्या वगैरे ठेवायचं, स्टोरूमचे जे सामान ठेवायचं, बरं झालं हे रूम कामं येऊन जाणार आपल्याला. हे बघा, इथं एक लाईट फिट करणार, बाकी मग रूम आहे अंदरपर्यंत चांगली. आली आता काका. आता याची बनवला मी जाडीची नेट प्रॉपर हे फिट करून. म्हणलो मी आता याची नेट होती आपली लोखंडाची, की तिकडून आणली. आता यांना कापणार, फिक्स करणार, पाहिजे चांगलं करणार, आणि तिकडे जिन्याच्या साईडनं लावून टाकणार. नाही, हे तर लय परफेक्ट झालं. ते थोडं तिरपा आहे, ते सरळ करावं लागेल तिकडचं. यहाँ की फ्लोरिंग, यहाँ की फ्लोरिंग, किचन का बटा.